इथं पाय बसवायची. हाय हॅलो नमस्कार. आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. आय होप सर्वजण मस्त आणि मजेतच असाल आणि मजेतच असायला हवा. दिवसाची सुरुवात अशी छान आपल्या बागेतल्या फुलांच्यापासून आज करूया म्हटलं. आजसुद्धा आणि बाहेरचा व्ह्यू खूप सुंदर दिसत होता आणि फुलं तर बघून मन एकदम प्रसन्न झालं होतं. म्हटलं फुलं तर दाखवणं मस्त आहे. आणि इकडे बघा छोट्याशा कुंडीमध्ये हे किती सुंदर जास्वंदाचं फुल एवढी एवढीशी कुंडी आणि त्यात आले म्हटलं. आणि ही चाफ्याची फुले तिन्ही फांद्यांना आज भरपूर उमलली होती. आणि इकडे ही नेहमीची आपली शेवंताची फुले आणि ही कर्दळीची कशाची आहेत कर्दळीचीच म्हणतात बहुतेक. त्याची फुले आज आलेली आहेत. असं काहीसं आजचं फुलांचं हे होतं. ग्रो होण्याचा आजचा दिवस होता, तो मी तुमच्याबरोबर शेअर केला. आणि आजचा बाहेरचा व्ह्यू आजचा असा दिसत होता. खूप सुंदर वाटत होतं. ॲक्च्युली सकाळचं एकदम छान वाटतं असं सगळं बघून, शेतात घर आणि अशी फुलं बघून. तर इकडे दूध ठेवून मी व्हिडिओ काढण्यासाठी गेले, तेवढ्यात दूध वर येत होतं. म्हटलं वेळेतच मी आत आले, ते बरं झालं. आणि इकडे बेडरूमची अवस्था काहीशी अशी होती, कारण दोघांची सुद्धा सकाळची शाळा होती, त्यामुळे अशीच टाकून गेल्यात. चला मी पटकन 2-3 मिनटात ही रूम आवरून घेते. तर मी इकडे रूम छान अशी आवरलेली आहे. लोटून काढणार आहे आत्ता. तर लोटून काढून फरशी वगैरे सगळं झालं होतं. आणि जेवणात मी अंड्याचा गबरा, चपाती, भात असं होतं. मिस्टरांचा उपवास होता, त्यांच्यासाठी शाबू केला होता. आणि मुलांसाठी जरा प्रोटीनची गरज आहे यासाठी मी अंड्याचा गबरा केला होता. आणि त्यानंतर मला कोल्हापूरला जायचं होतं. इन्शुरन्सची कामं माझी होती, तीच घेऊन मी गेले होते. आणि ती 1ला मी गेले होते, 3:30ला घरी परतलेली आहे मी आता. आणि धुणं असंच वरचं काढलेलं होतं मी आणि टाकून गेलते. आणि वरती धुणं जे काय ओलं होतं ते टाकून पण गेले होते. सगळं माझी कामं आवरून गेलती सकाळचे मी. फरशी वगैरे पुसून सगळं झालं होतं. आणि आल्यानंतर हे पहिलं बेडरूममध्ये असं बघितलं की डोकं माझं हलतं. म्हटलं पहिल्यांदा हे रूम क्लिअर करूया. आणि त्यानंतर मुलाचा थोडा व्यायाम घ्यायचा आहे, त्यासाठी त्याला थोडंसं सर्च मार म्हटलं. यूट्यूबवरतीच आपल्याला काही व्हिडिओ म्हणजे त्यातले बघून आपण त्या पद्धतीनं करूया म्हटलं. माझ्या स्टेप्स ज्या होत्या त्या डोक्यातनं मग गेलेल्या आहेत. म्हटलं त्यात पहिला कार्ड शोधून मग आपण करूया असं सांगितलं. काल सांगितलं होतं, तर काल त्याचं काम होतं म्हणून राहिलं. तर आज मनावर घ्यायचं, जसं ठरवलं आहे आजपासून करायचं रोज व्यायाम. आणि व्यायाम केला पाहिजे, शरीराला आपल्या छान आपलं ऊर्जा मिळते. त्यासाठी जे काय आपल्यातले निगेटिव्ह पॉवर्स, एनर्जी असतील त्या बाहेर पडतात. आणि व्यायामाचे फायदे तर मी काही सांगायला नको, प्रत्येकाला माहितीच आहेत. मी इकडे पपई कापून खाल्ला होता. आणि थोडं काय केलं होतं, मिस्टरने फ्रीजमध्ये कलिंगड ठेवलं होतं, ते सुद्धा मी कापून खाल्लं होतं. किती म्हणाले मी देवासमोर बसायला असते म्हणून. आता हे माझ्या टेबल येईल इथं हे आहे. आणि इथं आपण काय केले, पडदा लावला की नाही. इथं असा पडदा आहे, त्या काय संबंध नाही सोड. इथं पाय बसवायची. इथनं ते अशा सगळ्या माहिती काय. आता इथं ते हे लावायचं, इथं असं चिटकवलं, एमसीलनं असं चिटकवायचं इथं. आणि आता इथं पुढं टेबल पण तार ते पेलवल काय ते मोबाईल पेलव द्या. ते स्टील आहे ग, स्टील आहे. होय. आता ऐक की पुढं इथं असं पूर्ण एमसीलनं भरायचं. आपल्याकडे हा एमसील. आता ही एमसीलनं भरली की नाही, हे फक्त रोटेट होते, हे खालतं होत नाही. आता अभ्यास करायला समज इथं मध्ये येत नाही, ही डायरेक्ट येते ते इथं सरळ. आयडिया बघितलीस काय. ह्यो टेबल आहे. तुला वाटतं स्पेलिंग व्यवस्थित. आता मुलाने जुगाड करून स्टँड काहीतरी बनवायला लागलाय, त्याचं त्यानं डेमो मला दाखवला आत्ता.
आणि त्यानंतर आम्ही इकडे व्यायामाची सुरुवात करण्यासाठी थोडं खाली प्रिपरेशन केली होती. आणि पहिलाच दिवस आहे आजचा, आजपासून स्टार्ट करणार आहे. तर पुढे मुलाने मोबाईल ठेवलेला आहे, त्यातल्या स्टेप्स बघून आम्ही थोड्याफार करण्याचा प्रयत्न करत होतो. तसं तर अगदी आपण काय प्रॉम्प्ट नसतो, प्रत्येक गोष्टीत जमेल तसं तरी करायलाच पाहिजे म्हटलं, जेणेकरून त्याची जी काय कंबर दुखायला आहे, मणका दुखायला आहे, त्यानं कुंड्या वगैरे उचलल्यात ना, त्यामुळे त्याचं दुखायला लागले. आणि औषधं तर ह्या वयापासून किती द्यायची लहान मुलांना, बरोबर नाही ते. व्यायामच सगळ्यात महत्त्वाचं औषध आहे. मला तर वाटतं व्यायामाला बऱ्याचशा गोष्टी पूर्ण होतात आपल्या, म्हणजे शरीरातले जे काय हे होतं, हाडं वगैरे दुखतात किंवा थकवा येतो, बराचसा म्हणजे ज्या गोष्टी असतात आपल्या तब्येतीच्या तक्रारी त्या नाहीशा होण्यास मदत होते. मला तर औषधाच्या गोळ्या देण्या अजिबात आवडत नाही, त्यामुळे हाडावर त्यांचा परिणाम होतो, हाडं लवकर ठिसूळ होतात. मी शक्यतो गोळ्या खातच नाही व्यायामावरती असं. आणि देवाचे नामस्मरण वगैरे असं करते. आणि मी तर गोळ्यापासून लांबच असते आणि दवाखान्यापासून. आणि नकोच म्हणते औषधे ह्या म्हणजे लहान मुलांना तर नकोच आहेत असं मी म्हणते. म्हणून म्हटलं आता ह्याला चालूच करूया. तर ते थोडं पुढं मागं झाले आज, समजून घ्या. कवायत शिकवायला लागलाय, कवायत पहिला घ्यायला पाहिजे होतं, जेणेकरून वॉर्मअप पण होतो, त्यामुळे तर उलटच झालं. असं म्हटलं असं आहे, चुकले तर चुकू दे, उद्यापासून पहिला वॉर्मअप घेऊया, नंतर मग योगा घेऊया असं ठरलं. तर तो मला शिकवायला लागलाय. तर तुम्ही सुद्धा व्यायाम करता, योगा करता, त्यातल्या कोणत्या स्टेप्स करता किंवा करता की नाही हे नक्की मला कमेंट करून सांगा. आम्ही तर सुरुवात केलेली आहे, जेणेकरून दीर्घायुष्य सर्वांनाच लाभो हीच माझी इच्छा आहे खरं तर. आणि छान सगळ्यांच्या तब्येती राहाव्यात, छान आनंदात दिवस जावेत हेच अपेक्षित आहे. तर ध्यानधारणेला आम्ही दोघीजण बसलेलो आहे. सगळ्यात शेवटची स्टेप, त्यानंतर मुलगा मला शिकवायला लागला आणि सांगायला लागला की अगं आई, आपण फिजिकली फिट राहण्यासाठी व्यायाम शिकतो, पण डोळ्याचा पण व्यायाम खूप महत्त्वाचा आहे. तर तो डोळ्यांच्या काही स्टेप्स सांगाले, तसं मी करायला लागले. डोळे इकडं फिरव, तिकडं फिरव, डावीकडं फिरव, असं चाललं होतं त्याचं काय काय. त्या पद्धतीने तो डेमो देतोय, त्या पद्धतीने मी केलं, त्याने सुद्धा केलं. आणि व्यायामाचं म्हणतो 1-2 मिनटं माझ्याबरोबर तो डिस्कशन करत होता. आणि छान आमचं व्यायामाचा आजचा दिवस छान असा गेलेला आहे ॲक्च्युली त्याच्यासोबत. तर आजचा व्लॉग तुम्हाला व्यायामासहित कसा वाटला, किंवा धावपळीच्या युगात आपण काही गोष्टी मिस करत असतो, तर इथेच एंड करते. कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा. थँक्यू सो मच.